सोबत माझी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज हाताळले त्याचे मी तुम्हाला विषय सांगतो अगोदर। एक, राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूरहानी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा, चिपळूण पूरहानी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल दोन एकत्र विषय गाळ काढण्याची यावर चर्चा झाली। रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदाल प्रकल्पामुळे अलीकडे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली, काय कारवाई केली, त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याची माहिती आणि आढावा घेतला। चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ऍडमिशन झाली आहे का याही विषयाचे झाले। एवढे 7 विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल। या आढाव्यामध्ये प्रत्येक काम कुठपर्यंत आलेला आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार, हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी, काम बंद होऊ नये। या ठेकेदाराने डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई। हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे, हाही पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली। एवढी कामं केलेली आहेत। आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून लोकांना, स्थानिक लोकांना भेटावं, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात। आमचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सन्माननीय सावंत आणि आमच्या महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहेत। या सर्वांशी मी चर्चा केली। पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याचं शिबिर होईल, ते शिबिरात लोकांच्या समस्या ऐकून घेणे म्हणजे दुसरं काय मिळावं जेवणा खाण्याचं नाही, पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं, तर मी सांगितलं आता इथे आता बसलो 1 तास जंतर एवढी काम आहेत। आमच्या लोकांना बोलावं काम द्या, कुठे इतर काम आहे थोडी, मला किती टर्म करावं लागेल हा प्रश्नचिन्ह आहे। एवढी काम आहे तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन। येणाऱ्या 5 वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन, यात सहकार्य असावं एवढं म्हणणं आहे। महत्वाच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांकडून चर्चा केली असं मी पाहिलं, आपण चर्चा केली, अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रतिसाद काय मिळाला आणि त्याच्यावर सिनियर पत्रकार असं म्हणाल चर्चा केली म्हणजे बोथ द साइड डिबेट, दोन्ही बाजूची चर्चा असते। म्हणजे मी त्याला विचारून गप्पा नाही बसलो, का डिले, कोण कॉन्ट्रॅक्टर होते, पहिला दुसरा का पळून गेला, तिसऱ्या आता काय स्पीड आहे त्याचं, 1 महिन्यानंतर किती प्रगती करेल, मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही, एप्रिल मध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाच्या, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या 1 महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे। काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवली आहे, 8-10 दिवसात ती माहिती देतील मी केंद्राकडून, त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन। दादा, जिंदालच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली? आज आपण माहिती दिली, मला त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही, व्हायला पाहिजे अन्यथा कारवाई होईल। दादा 7 मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्गाचा अग्रक्रम होता एक, तर त्याच्यावर आपल्याला एप्रिल मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे। मे सांगतायत एप्रिल मध्ये व्हावं, तर मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो, पाऊस पडला का म्हणणार काय आता
काय हेच होणार नाही. दादा, रत्नागिरीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळ. विमानतळाचं रखडलंय. आता आपण खासदार आहात, नेमकं कधी आणि कसं सुरू होईल? हा पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला काय अडचणी समजून घ्या. एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली, जो तिकडे दिल्लीला पाठवलंय. मी त्यांना सांगितलं ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो. मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो. ही परवानगी आणण्यासाठी लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला, ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार. चिपळूण येतो विमानतळ सुरू करणे नेमका काय मला ते समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे, मागणी आहे आणि म्हणून मी त्याला विचारलं अशी काय ऍक्विशन चालली आहे का पुढे, तर तेवढं ऍक्विशन नाही. म्हणजे अद्याप कुठले काही हे झालं नाही. पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतोय का, ऍक्विशन झाली आहे का, जमीन आली आहे का. त्याचप्रमाणे त्याने विचारलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड आता आपल्या एकच हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे, जागा घेतली. मी कमीत कमी एक अजून हॉस्पिटल सुरू व्हावं त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो. त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेडेशन व्हावं शिक्षणात. आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत. 11वी 12वीचा रिझल्ट मध्ये मेरिट मध्ये किती येतात, काय दर्जा आहे, 12वी नंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात, टेक्निकल साईडला जातात का BA म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स कुठे जातात, ते त्याची मला माहिती द्या. म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे, ITI ची कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल. खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल तर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे IAS IPS क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे. ते लवकरच 6 महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये, आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलंय. सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेतली. सरकारी हॉस्पिटल राजापूर दादा रत्नागिरी जिल्ह्यात असला तरी सिंधुदुर्ग असेल तर जास्त प्रेम आहे कारण जवळ आहे तुम्हाला ते. राजापूर शहर पूरमुक्त कधी होणार? दरवर्षी पाऊस आला प्रश्न येतो. पाऊस तुम्ही विचारायच्या अगोदर पहिलेच सांगितलं जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम या वर्षी युद्ध पातळीवर व्हावं आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेजचं काम, गाळ काढण्याचं काम पूर्ण जानेवारी आपलं मार्च 15च्या आत संपलं पाहिजे असं त्याला मी सांगितलं. सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय, पण त्याची तालुका कुठला असेल? अजून एक मग त्याला तालुका कुठला असेल साधारण? मागणी असेल असा म्हणजे शेवटच्या टोकाचा कुठला मंडणगड राजापूर पासून ते चिपळूणला काढणार की लांजाला काढणार आता सांगणार. या संदर्भात काही सर्वे आता जमीन पुढे उपलब्ध आहे तसं करू ना, दोन्हीसाठी कुठे उपलब्ध आहे तिथे प्राधान्य देऊ. दादा आपण माझे मुख्यमंत्री, माझे केंद्रीय मंत्री, आता खासदार आपले निलेश राणे आमदार आणि निलेश राणे मंत्री झाले. आपल्या भावना काय? निलेश राणे आता कॅबिनेट मंत्री भावना म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं मला फार बरं आनंद वाटतो. आणि एवढं आणि पूर्ण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी, एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार, असं देशात असं काय हे समीकरण असं मला वाटत नाही. मी फार खुश आहे, समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं. सर उद्याची हेडलाईन आहे. सर 29 वर्षांनंतर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही पदभार सांभाळला होता 29 वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये, तेच खातं आता नितेश राणेंकडे आलेलं आहे. कसं पाहता? 15च्या पेक्षा जास्त खाती सांभाळेल, त्यातली आता 2 खाती नितेशकडे आली. भविष्यात 15 पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा. आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल. दोघांची पूर्ण क्षमता आहे का न्यायवटनात बोललो,
दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत, दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असे मला वाटतं. दादा, आपण मत्स्य व बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं हे होतं. ड्रेनेज मी स्पेशल रत्नागिरीला दिलं होतं. काय रे? जेटे बांधला होता, मिरकरवाड्याचं डेव्हलप, परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही. आता नितेश राणे नाही, त्यावर comments. नाही, पण आता नितेश राणे मंत्री आहेत, या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार का? हो, मार्गदर्शन काय, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या. काय त्याला आपोआप तो काय नाट्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष नाटे सागरनाटे मंदिर आता बघ. माझा तो अनेक वर्ष पेंडिंग आहे प्रश्न. काय बंदराचं आहे? प्रलंबित आहे. म्हटलं तो काय आहे तर सांगा तुम्ही. आता बंदरचं स्पेशल का केलं? बंदर का तसं? दादा, अर्धवट राहिलं, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे. हा, मग त्याला कधी विचार करावा, इथे पोट बद्दल असं आहे, इथे अडचण आहे का, तर मी सांगा ना त्याला काय अडचण आहे. आणि काल बरंच सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे. त्याची भूमिका बजावावी लागेल. हा? मुळात नितेश अभ्यास होईल, पण तरी पण आपल्या हेडमास्टरची भूमिका बजावावी लागेल. कुठल्याही माणसाला हेडमास्टर असतो म्हणजे गुरु असतो. कळलं ना? हेडमास्टर म्हणजे एक गुरु तो असतोच ना. आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे. मग आता परभणीच्या समजा विषय संदर्भामध्ये आज नाही, फक्त रत्नागिरी. रत्नागिरीत रस नाही का तुम्हाला? आहे ना? हा, मग कशाला परवाने? उद्या पाकिस्तान विचारा. झाला ना विषय, जुना झाला. कारवाई झाली, सगळं झालं. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मत सांगितलं आणि कशाला उठवून काढताय? ते स्थानिक प्रश्न सांगा. हे बघ कसे भूमी पत्रकार काळ बीळ कसे विचारतात. पण राहुल गांधींनी आरोप मुख्यमंत्र्यांवर केले की ते म्हणतात की मुख्यमंत्री याला दोषी आहेत म्हणून परभणीच्या घटनेला. राहुल गांधी म्हणतात परभणीच्या राहुल घटनेला गांधीला महाराष्ट्र म्हणजे काय? आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या. ते आम्ही तिकडे उत्तर देऊ, त्यात आम्ही तिकडे समर्थ आहे. दादा, भुजबळ भाजपमध्ये येणार? सर नाही, मुंबईला गेले म्हणजे नाही, नेत्यांना मुंबईला मला भेटले, फोनवर आम्ही बोललो चांगलं. म्हणजे माझे ते गुरुच होते, शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते गुरु नव्हते, गुरु बाळासाहेब हे आमचे सिनियर होते. आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही त्या गटात होतो. ते थोडे आक्रमक होते म्हणून तेवढंच. दिल्लीला त्यांना भाजपने बोलवलं, भाजपच्या वरिष्ठ लोकांना ते भेटण्यासाठी गेले. चांगले थंड आहे, 3-4 असे आहे बोलवलंय. सर, भुजबळ साहेबांनी आज याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ साहेबांनी काय म्हणाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली. यात अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही. आता कंपन्याचे आहे, मी पेट्रोलियम मिनिस्टर आहे, त्याच्याशी बोलेल. कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, कंपनी रत्नागिरी 100% लागते. विरोधाची पर्वा करणार नाही. आता दर महिन्याला रत्नागिरीचा दौरा होणार. आज तुमच्या सानिध्यात 1 तास चहा पण नाही काय साहेब, हे दर मला काहीतरी सांगायला पाहिजे. पत्रकारांनी परिषद घेतली की चला 1 कप चहा. तुम्हाला मी पुढच्या वेळेला जेवण ठेवलं, सगळ्या पत्रकारांना जेवण आणि अधिकाऱ्यांना पण.